नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। ॲक्च्युली मध्ये माझा जरा गॅप पडला व्हिडिओ। आज मी खूप दिवसानंतर तुमच्यासाठी घेऊन आली आहे, पण आता आपण नेहमीच भेटत राहणार आहोत। तर आज आपण अगदी विस्मरणात गेलेली पारंपरिक रेसिपी म्हणजे तिखट दशमी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर ह्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्याच कपाने मी मोजून 3 कप पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी 1 कप भरून बेसन पीठ घातलेलं आहे। तसं याचं काही प्रमाण नाहीये, बेसन थोडंसं कमी जास्त झालं काहीच हरकत नाही। बेसनामुळे ह्या दशम्याला खमंगपणा येतो। याआधी आपण गुळाची गोड दशमी बघितली होती आणि आज आपण तिखट दशमी बघणार आहोत। ही दशमी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळी थोडीशी भूक असेल त्यासाठी बनवू शकता। साहित्य बघूया। यासाठी आहे धना पावडर आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे, जिरा पावडर घालून घेतलेली आहे। ह्यानंतर थोडीशी हळद घालायची। हळद घातल्यानंतर आपण घालून घेणार आहोत याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट। तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तिखटाचंही कुठलंही असं प्रमाण नाहीये। तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा देखील घालू शकता। आता मी याच्यामध्ये अख्खं जिरं घालून घेतलेलं आहे। जिरा पावडर आपण ऑलरेडी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता जिरं घातल्यानंतर पांढरे तीळ घालायचे। तसंही सध्या हिवाळ्याचा सीझन चालू असल्यामुळे तिळाचा वापर आपण थोडा जास्ती करतो। आता थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे आणि कसुरी मेथी घालायची आहे। तुम्हाला जर कसुरी मेथी घालायची नसेल तर ताजी मेथी बारीक चिरून तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊ शकता किंवा बारीक चिरलेली कोथिंबीरही घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। थोडासा लसणाचा ठेचा जरी घातला तरी देखील चालेल, पण जर तुम्ही ही दशमी प्रवासामध्ये करून नेणार असाल तर लसण स्किप करा, कारण लसणामुळे खराब होण्याचे चान्सेस असतात। ही दशमी 2 ते 3 दिवस आरामात टिकते। प्रवासासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा तेच खाऊन कंटाळा आला तर फॉर अ चेंज म्हणून ही तिखट दशमी तुम्ही बनवू शकता। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही दशमी बनवता का किंवा तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला जर गोड दशमीची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर ती देखील आहे। आता थोडं पाणी घालून आपण पोळीसाठी जसा गोळा मळून घेतो सेम तसाच गोळा आपण मळून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जा। आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। आता थोडंसं पाणी कमी वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करते आणि याचा गोळा मळून आपण घेतलेला आहे। आता थोडासा तेलाचा हात लावून याला ग्रीस करून घ्यायचा आहे आणि एक 10 मिनिटभर रेस्ट करायला ठेवायचं आहे। तर ही जी दशमी आहे ही तुम्ही दही, खोबऱ्याची चटणी, शेंगादाण्याची चटणी, हिरवी चटणी, लोणचं अगदी कशासोबतही खाऊ शकता। तर 10 मिनिटानंतर पोळपाटाला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, जेणेकरून हा गोळा याला चिकटणार नाही। आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे, हलक्या हाताने पोळपाटावर याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि हा गोळा मऊ केल्याच्या नंतर आता ह्याला असं थोडंसं पिठात बुडवून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण याला जाडसरच लाटून घेणार आहोत आणि आपण घडीची पोळी जशी करतो त्याचप्रमाणे याला थोडंसं तेल लावायचं आहे। त्यानंतर थोडंसं याच्यावर पीठ भुरभुरायचं आहे। ह्यामुळे काय होतं, दशमीला छान लेयर सुटतात, ती छान खमंग आणि खुसखुशीत होते। आता थोडीशी कणिक भुरभुरल्यानंतर याची घडी घालायची आणि याला छान पोळीपेक्षा पातळसर लाटून घ्यायचं आहे। तर अगदी रोजच भाजीपोळी खाऊन कंटाळा आला, पटकन अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये काहीतरी बनवायचं आहे तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। आणि आता ह्या पद्धतीने याला असं पातळसर लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पोळीपेक्षा पातळ आपल्याला ही दशमी लाटून घ्यायची। खूप जाड वगैरे ठेवायची नाही, नाहीतर मग ती खायला तेवढी टेस्टी लागणार नाही। तर माझी दशमी लाटून होईपर्यंत मी दुसरीकडे गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकता याचा थिकनेस किती पातळ लाटून घेतलेली आहे ते। तर तवा छान गरम झाला। आता आपण ही मध्यम आचेवर छान खरपूस होईस्तोवर भाजून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा। मी आधीच सांगितलेलं आहे
आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील कमेंट करून सांगा। तर मी इथे तेल लावून याला खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेते आहे। तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता, प्रवासामध्ये देखील नेऊ शकता। सध्या तर काय सुट्ट्याचा सीझन चालू आहे, वन डे पिकनिकसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि मुलांसाठी हायजेनिक आणि हेल्दी देखील आहे। तर ह्याच पद्धतीने मी ही दशमी मस्त अशी भाजून घेतलेली आहे। घरात आहे त्या मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनल्या जाते, खायला खूप रुचकर लागते आणि टिफिनसाठी देखील खूप बेस्ट ऑप्शन आहे। आता आपण याला सर्व करून घेणार आहोत। तर मी कोथिंबीरीची हिरवी चटणी इथे बनवून घेतलेली आहे। याची रेसिपी जर हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि याला आता प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माझ्या नवीन रुचकर रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात रहा।